नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. तर ते मुद्दा काय आहे, तर ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे याबद्दल आपण सविस्तर डिस्कशन करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ऑल इंडिया कोटामध्ये कसं असतं ना की 50,000चा डिपॉझिट असतो तुमचा, तो गेला नाही पाहिजे तुमचं. त्याबद्दल मी सविस्तर डिस्कस करणार आहे. ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल, खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज करा फक्त, कारण मी आता कॉलेज साईड आहे, कॉलची रिप्लाय देऊ शकत नाही. व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मीच रिसीव्ह करणार. ठीक आहे, 7887559633 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती फक्त चॉईस फिलिंगसाठी. एक एक गोष्ट मी क्लिअर करणार आहे आणि चॉईस फिलिंग केवढी महत्त्वाची आहे कॅप राऊंड 2 मध्ये हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन किती तारखेपासून आहे, तर 22 ते 24 सप्टेंबरपर्यंत आपलं, 22 तारखेपासून तर 24 सप्टेंबरपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन चालू आहे. आता रजिस्ट्रेशनमध्ये काय आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन कोणासाठी ओपन आहे दादा, आता सांगशील मला. तर रजिस्ट्रेशन फक्त आणि फक्त त्या कॅन्डिडेटसाठी आहे ज्यांनी कॅप 1 राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं. ठीक आहे, ज्यांनी फ्री एक्झिट घेतला, ज्यांनी कॅप 1 राऊंडमध्ये ऑल इंडिया कोटा 15% मधून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं अगोदर, त्यांना करायची गरज नाही. क्लिअरली नोटीस 1 मध्ये तुम्हाला दिसत असेल ते. ठीक आहे, मी एक एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगत आहे. आता त्याच्यानंतरची गोष्ट की ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं 12 वाजेपर्यंत आहे, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला 24 तारखेपर्यंत सूट आहे. फीस पण तुम्हाला भरायची आहे, 52,000 फीस आहे. किती हजार? 52. त्याच्यामधले 2,000 रजिस्ट्रेशनसाठी आहे, म्हणजे पोर्टल फीस आहे, आणि 50,000 तुमचं डिपॉझिट आहे. ते परत येईल जर का तुम्ही कोणती चूक नाही केली तर. ठीक आहे, एक एक गोष्ट मी समजून सांगत आहे तुम्हाला. आता त्याच्यानंतर पेमेंट झाली तुमची 24 तारखेपर्यंत चालेल. आता त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे ती आहे पब्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट. आता मेरिट लिस्ट कधी येणार? ठीक आहे, SML लिस्ट ज्याला आपण म्हणतो, तर SML लिस्ट कधी येणार आहे, तर 25/9/2025 रोजी आपली SML लिस्ट येणार आहे. म्हणजे SML लिस्ट येणार आहे कशाची? ऑल इंडिया कोटाची, की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन इथं केलेलं आहे. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 ची सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे आणि कोणते नवीन कॉलेजेस आहे हे कधी पब्लिश होणार आहे, ही कधी प्रदर्शित होणार आहे, तर 27/9/2025 ला ही ओपन होणार आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जेवढी पण चॉईस काउन्सिलिंग असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी असते ती असते चॉईस फिलिंग आपली. ठीक आहे, तर चॉईस फिलिंग कधीपासून आहे, तर चॉईस फिलिंगची डेट इथं देण्यात आलेली आहे की 29 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत. बघा, 2-3 दिवसच दिलेले. तर जशी सीट मॅट्रिक्स आली आपली तसंच तुम्ही कॉलेजची निवड करून घेतली पाहिजे. आणि मी कसं आहे ना, मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत आहे की जेव्हा सीट मॅट्रिक्स आली किंवा सीट मॅट्रिक्सच्या अगोदरच तुमची लिस्ट तुमच्याकडे भेटून जाते. फक्त जे नवीन कॉलेजेस आहेत त्यांना आपण खाली ऍड करतो, कारण ते कॉलेज चांगले नसतात म्हणून त्यांना खाली ऍड करत जातो आपण. ठीक आहे, तर मी नक्कीच सांगू इच्छितो तुम्हाला चॉईस फिलिंग का बरं महत्वाची आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट. त्याचं सिलेक्शन लिस्ट कधी आहे, तर खूप लांब आहे सिलेक्शन लिस्ट. 4 तारखेला यांनी सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे. 1 तारखेला पर्यंत आपली चॉईस फिलिंग आहे आणि त्याच्यानंतर 4 तारखेला त्यांनी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे. आता याच्यानंतर जे आहे फिजिकल जॉईनिंग कधी आहे, तर फिजिकल जॉईनिंग 5 दिवसाचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे. 5 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईन करावं लागेल. आता खूप महत्वाची गोष्ट, आता लास्ट डेट जी रेजिग्नेशनची आहे कॅप राऊंड 2 साठी, ती आहे तुमची सीट विथ अ फॉरफिच ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट, नो कॅन्सलेशन विल बी अलाउड आफ्टर दिस. म्हणजे जर का तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कोणता कॉलेज अलॉट झाला, ठीक आहे, समजा मला BAMS सप्तशृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नाशिक अलॉट झाला, पहिली गोष्ट तो कॉलेज मला घ्यावंच लागेल. आणि जर का मला तो कॉलेज घ्यायचा नाही तर तुमचं 50,000 डिपॉझिट जाईल. क्लिअर इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे. क्लिअर आहे. कसं आहे बघून घ्या. नोटीस नंबर 1, लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप राऊंड 2 सीट विथ फॉरफिच्युअर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट. म्हणजे जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते तुमचं डिपॉझिट जप्त केलं जाईल जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर. ओके, त्याच्यानंतर नो कॅन्सलेशन, म्हणजे कॅन्सलेशन तुम्ही 18 पर्यंत करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. इज इट क्लिअर? गुड. आणि कॅप 1 राऊंडचं जे आहे ते तुम्ही कधी रेजिग्नेशन करू शकतात, त्याची पण डेट दिलेली आहे त्यांनी की 1/10/2025 पर्यंत तुम्ही रेजिग्नेशन करू शकता. म्हणून याच्यामध्ये कॉलेजेस फक्त तेच टाकायचे जे तुम्हाला हवे असेल
तेच टाकायचे, नाही तर 50,000 तुमचं रिक्स आहे, 50,000 हातातून जातील क्लिअरली. आणि AIQचं रजिस्ट्रेशन कोणी करावं, तर AIQचं रजिस्ट्रेशन कोणी पण करू शकतं. असं साहजिक नाही की मी करू शकत का, मी करू का, मी तू करू का. बघा, AIQ जो असतो ना 15% कोटा, तो खूप व्हॅरी करतो. कॅप राऊंड 2चं कट ऑफ वाढत जातो. ही गोष्ट एकदम बरोबर आहे, पण वाढत जातो म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्टेट कोटापर्यंत येईल तो. याचा अर्थ असा आहे की एवढा जास्त कमी नाही होणार मागच्यापेक्षा. जी मॅथची रेंज होती तीच राहणार, जे पहिले स्टुडंट अलॉट झालेले होते तीच राहणार, फक्त थोडाफार बदल होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही 22, 23, 24, आजची 23 आहे, 24 आहे, 2 दिवस विचार करा. 2 दिवस विचार केल्यानंतर चॉईस फिलिंग परफेक्ट करा, हे माझं म्हणणं आहे. परत मी एकदा व्हिडिओ टाकल चॉईस फिलिंगचा पण. आणि तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की दादा तू ह्याचं पण काय टाक, हे टाक, लिस्ट टाक. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला सगळं काही समजलं असेल. आणि कॅप राऊंड 2 बद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला. आता हे पण असेल की कोणाचं कॉलेजमध्ये नंबर लागलंच नाही तर त्यांना काही इफेक्ट होणार नाही, त्यांचं डिपॉझिट परत येऊन जाईल. सो फक्त 2,000 वापस येणार नाही. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग बघायची असेल तर तुम्ही इथं क्लिक करून ते बघू शकता. सोबतच कॉलेजचे रिव्ह्यू सुद्धा टाकलेले आहे महाराष्ट्राचे मी, ते तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता. धन्यवाद.